नमस्कार. दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 12 ऑगस्ट 2026. आज चंद्र कर्क राशीमध्ये आणि आश्लेषा नक्षत्रात आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलेले आहे हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या चौथ्या भावात आहे. आज तुमचे लक्ष पूर्णपणे घरात आणि घरच्या गोष्टींवर असेल. घरातील जुने गॅजेट्स आणि हिशोब तपासण्यात तुमचा वेळ जाईल. आश्लेषा नक्षत्रामुळे आज घरात कोणीतरी जुन्या गोष्टीवरनं राजकारण करण्याचा प्रयत्न करू शकतं, पण त्यामध्ये तुम्ही पडू नका, थोडी काळजी घ्या. अश्विनी नक्षत्र आज तुम्हाला घरगुती कामात आणि सुखामध्ये साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळते. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. भरणी नक्षत्र घरातील वातावरणात आज योग्य मित्रांची किंवा नातेवाईकांची उत्तम साथ मिळून दिवस उत्तम जाईल. कृतिका नक्षत्र आज धोका आहे. आज प्रॉपर्टीचे निर्णय किंवा घरात महत्वाचे वाद अजिबात करू नका. आज कामामध्ये विघ्न येऊ शकते. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पाकिटामध्ये 2-3 कच्चे तांदूळ आणि एक लवंग एकत्रित नक्की ठेवा. घरातील वातावरण शांत राहील. वृषभ राशीला आज चंद्र पराक्रमाच्या घरातून फळे देईल. आज तुमच्या कम्युनिकेशनचा स्पीड एकदम जबरदस्त असेल. ईमेल्स, कॉल्स आणि मीटिंग्स मध्ये तुम्ही समोरच्याला तुमच्या हुशारीने क्लीन बोल्ड कराल. भावंडांसोबत आज एकदम प्रॅक्टिकल आणि हिशोबाच्या गप्पा होतील. कृतिका नक्षत्र आज धोका आहे. आज प्रवासात घाई करणे किंवा कोणतेही नवीन मोठे धाडस करणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घ्या. रोहिणी नक्षत्र आज तुमचे सर्व धाडसी निर्णय आणि महत्वाचे कम्युनिकेशन 100% यशस्वी ठरतील. मृग नक्षत्र आज संपर्कात किंवा भावंडांशी क्षुल्लक कारणावरून होणारे गैरसमज टाळावेत. त्यामुळे आज वाणीवर नियंत्रण ठेवा. वाद करू नका. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या पांढऱ्या कागदात चिमूटभर बडीशोप बांधून लॅपटॉपच्या बॅगमध्ये ठेवा. प्रवासातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील. मिथुन राशीसाठी चंद्र पैशाच्या भावात आहे. आज तुमचा स्वामी बुध नक्षत्राचा राजा आहे. त्यामुळे आज तुम्ही फायनान्स मिनिस्टरच्या भूमिकेमध्ये असाल. पैशांचा हिशोब तुम्ही अगदी पैशाने कराल. आज तुमच्या बोलण्यात खूप गोडवा असेल, पण त्यामागे एक भक्कम लॉजिक असू शकते. मृग नक्षत्र आज कुटुंबात किंवा पैशावरून कोणीतरी शाब्दिक वाद करू शकतं, त्यामुळे वाद टाळा, शांतता राखा. आद्रा नक्षत्र आज तुमचा बँक बॅलन्स आणि कुटुंब एकदम सुरक्षित राहील. पुनर्वसू नक्षत्र आज अचानक एखादा वायफळ खर्च किंवा तांत्रिक अडथळा येऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एक हिरवी वेलची नक्की ठेवा. पैशाची फसवणूक टळेल आणि घरात गोडवा टिकून राहील. कर्क राशीच्या लोकांना आज चंद्र तुमच्या राशीमध्ये आहे. तुम्ही आज या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहात. तुमच्यात आज प्रचंड बुद्धिमत्ता आणि इंट्युशन असेल. कोणी तुमच्याशी खोटे बोलले तर तुम्हाला ते लगेच समजेल. आज तुम्ही थोडे सिक्रेट मोडमध्ये राहाल आणि स्वतःचे प्लॅन्स कोणाला सांगणार नाही. पुनर्वसू नक्षत्र अचानक धावपळ किंवा कटकट सतावू शकते, त्यामुळे आज डोकं थोडं शांत ठेवा, काळजी घ्या. पुष्य नक्षत्र आज तुमचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल आणि अनपेक्षित यश किंवा आनंद आपल्याला मिळू शकते. आश्लेषा नक्षत्र स्वतःच्या लुक बद्दल किंवा निर्णयांवरती आज जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. स्वतःला थकवू नका. थोडा आराम करा आणि काळजी घ्या. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज आंघोळीनंतर कपाळावरती किंवा गळ्यावरती चंदनाचा एक छोटा टीका नक्की लावा. चंद्र आणि बुधाचे उत्तम संतुलन राहील. सिंह राशीला चंद्र 12व्या भावातून फळे देईल. आज तुम्हाला गर्दीचा आणि गोंधळाचा खूप कंटाळा येऊ शकतो. बुधाच्या नक्षत्रामुळे तुम्हाला एकांतात बसून इंटरनेटवर काहीतरी रिसर्च करण्याची किंवा वेब सिरीज बघण्याची इच्छा होईल. आज झोपण्यापूर्वी डोक्यात खूप विचार येतील, त्यामुळे डोकं शांत ठेवा आणि आराम करा. मघा नक्षत्र आज परदेशाच्या किंवा खर्चाच्या कामात तुम्हाला साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र एकांतात किंवा अडचणीच्या वेळी आज योग्य मित्रांची उत्तम साथ मिळून अडचणीतून तुम्ही नक्कीच बाहेर याल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज धोका आहे. आज विनाकारण ऑनलाईन शॉपिंग करणे किंवा नवीन गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घ्या. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या पिवळ्या कागदात चिमूटभर मोहरी बांधून खिशात ठेवा. 12व्या चंद्राचा वायफळ खर्च नक्कीच टळेल. कन्या राशीसाठी चंद्र लाभाच्या भावात आहे. आज तुमचा स्वामी भूत असल्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी लॉटरी सारखा असेल. नेटवर्किंग, मार्केटिंग आणि ऑनलाईन कामांमधून आज तुम्ही खूप फायदा कमवाल. आज तुमचे मित्र तुम्हाला एखादी अशी भन्नाट आयडिया देतील जी तुम्हाला खूप फायद्याची ठरू शकते. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज धोका आहे. आज फायद्याच्या नादात कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि मोठी रिस्क घेऊ नका, नाही तर पैसे अडकू शकतात. हस्त नक्षत्र आज तुमचे ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि डील्स 100% यशस्वी होतील. चित्रा नक्षत्र आज मित्रांसोबत किंवा ऑफिसमध्ये पैशावरनं क्षुल्लक वाद
होऊ शकतात, त्यामुळे आज थोडे काळजी घ्या. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज घरातून निघताना खडी साखरेचा एक छोटा खडा नक्की खा. नफ्यात अनपेक्षित वाढ होईल. तूळ राशीला चंद्र 9व्या भावातून फळे देईल. आज ऑफिसमध्ये तुमचे स्मार्ट वर्क सगळ्यांना दिसून येईल. तुम्ही एकाच वेळी अनेक कामे अतिशय शिताफीने उरकाल. राजकारणात किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत भारी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बुद्धीने सर्वांवर मात करू शकता आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुरेख जाईल. चित्रा नक्षत्र, आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी इगो क्लॅश किंवा शाब्दिक वाद पूर्णपणे टाळावेत. स्वाती नक्षत्र, आज नोकरीतील तुमचे स्थान आणि ऑफिसमध्ये काम पूर्णपणे सेफ राहील. विशाखा नक्षत्र, आज कामाच्या ठिकाणी अचानक एखादा तांत्रिक बिघाड किंवा धावपळ सतावू शकते. थोडं शांतपूर्वक काम करा, काळजी घ्या. तुळ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या डेस्कवरती किंवा खिशामध्ये एक अख्खी सुपारी नक्की ठेवा. ऑफिसमधील वातावरण तुमच्या बाजूनेच राहील. वृश्चिक राशीसाठी चंद्र 9व्या भावामध्ये आहे. आज तुम्ही खूप प्रॅक्टिकल आणि लॉजिकल विचार कराल. असं का होतं, तसं का होतं, हे प्रश्न तुम्ही स्वतःला आणि इतरांना विचारू शकतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. भाग्याची तुम्हाला उत्तम साथ मिळेल आणि तुम्ही नक्की यशस्वी होणार. विशाखा नक्षत्र, आज प्रवासात किंवा नवीन कामात अचानक कटकट येऊ शकते. प्लॅनिंग नीट करा आणि काळजीपूर्वक काम करा. अनुराधा नक्षत्र, आज नशिबामुळे अनपेक्षित धनलाभ किंवा कामात मोठे कौतुक मिळून धनलाभ होऊ शकतो. ज्येष्ठा नक्षत्र, प्रवासात किंवा नशिबावरती अवलंबून राहताना जास्त ओव्हरथिंकिंग करू नका. थोडं काळजीपूर्वक काम करा. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या डायरीत किंवा खिशात एक कागदात चिमूटभर पिवळी हळद गुंडाळून ठेवा. नशीब आणि मन दोन्ही प्रफुल्लित राहील. धनुराशीच्या लोकांना, आज चंद्र 8व्या भावात आहे. 8वा चंद्र आणि आश्लेषा नक्षत्र, आज तुम्हाला लोकांचे सिक्रेट शोधण्यामध्ये खूप रस असेल. कोणी काहीतरी लपवले तरी तुमच्या नजरेतून ते सुटणार नाही. आज टॅक्स आणि बिलांचे काम अचूकपणे पूर्ण होईल. मूळ नक्षत्र, आज 8व्या चंद्राच्या संकटात साक्षात ईश्वराची आणि नशिबाची भक्कम व्हीआयपी साथ मिळेल. पूर्वाषाढा नक्षत्र, अडचणीच्या वेळी आज मित्रांच्या योग्य सल्ल्यामुळे 8व्या चंद्राचा त्रास कमी होईल. उत्तराषाढा नक्षत्र, आज धोका आहे, गाडी चालवताना काळजी घ्या. आज गाडी वेगात चालवणे आणि ऑनलाईन पेमेंट करताना मोठी रिस्क घेणे पूर्णपणे टाळावे. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. धनुराशीसाठी उपाय आहे, आज घरातून निघताना 4-5 काळ्या मिरीचे दाणे एका कागदात बांधून खिशात ठेवा. 8व्या चंद्राची नकारात्मक ऊर्जा लांब राहील. मकर राशीसाठी चंद्र 7व्या भावात आहे. आज तुमचा पार्टनर एकदम प्रॅक्टिकल आणि हिशोबी मूड मध्ये असेल. खर्च किती झाला, सेव्हिंग किती केली, यावर आज तुमचे वादविवाद होऊ शकतात. भागीदारीच्या बिझनेसमध्ये आज डोळे आणि कान उघडे ठेवून काम करा. डील फायदेशीर पडेल, पण काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र, आज धोका आहे. आज भागीदारीमध्ये नवीन करार करणे किंवा पार्टनरशी वाद घालणे टाळा. सिस्टीम क्रॅश होऊ शकते. आज अडचणी येऊ शकतात, काळजी घ्या. श्रवण नक्षत्र, आज भागीदारीत आणि नात्यात तुमचे निर्णय 100% अचूक आणि यशस्वी ठरतील. धनिष्ठा नक्षत्र, आज जोडीदाराशी किंवा भागीदाराशी क्षुल्लक कारणावरनं इगो क्लॅश आणि वाद टाळणे गरजेचे राहील. आज विचारपूर्वक निर्णय घ्या, शांत राहा. मकर राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या पाकिटात एक ताज्या पुदिन्याचे पान नक्की ठेवा. नात्यातील शॉर्ट सर्किट टळेल आणि संवाद देखील गोड राहील. कुंभ राशीला चंद्र 6व्या भावातून फळे देईल. आज तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात. विरोधकांना आणि स्पर्धकांना तुम्ही रागाने नाही तर तुमच्या स्मार्टनेसने गप्प कराल. प्रलंबित कामे, बिले भरणे, उधारी वसूल करणे ही कामे बुधाच्या वेगात पार पडतील. स्क्रीनकडे जास्त बघितल्याने डोळे दुखू शकतात, त्यामुळे थोडी डोळ्यांची काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र, आज विरोधकांशी आणि सहकाऱ्यांशी शाब्दिक वाद टाळा. आज थोडे शांत राहा. शततारका नक्षत्र, आज विरोधकांपासून आणि आजारांपासून तुमचे 100% रक्षण होते. आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, आज अचानक एखादा खर्च किंवा कामाच्या ठिकाणी तांत्रिक धावपळ सतावू शकते, त्यामुळे शांतपणे काम करा. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज कामाच्या टेबलवर एका कागदात तुरटीचा एक छोटा खडा ठेवा. शत्रू गप्प बसतील आणि आजार दूर राहील. मीन राशीला चंद्र आज 5व्या घरातून फळे देईल. आज तुमचे डोके एकदम कम्प्युटर सारखे फास्ट चालेल. शेअर मार्केट, कोडिंग, डेटा अनालिसिस आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा बंपर दिवस आहे. आज मुलांसोबत बसून तुम्ही तुमच्या अभ्यासात किंवा नवीन गॅजेट्सवर खूप चर्चा करू शकतात. आज नवीन गोष्ट शोधण्यासाठी म्हणजे रिसर्च करण्यासाठी अत्यंत सुरेख दिवस आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, आज सकाळचा उत्साह अचानक एखाद्या कटकटीत किंवा तणावामध्ये बदलू शकतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, आज तुमच्या हुशारीमुळे अनपेक्षित फायदा किंवा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. रेवती नक्षत्र, आज एकाच शेअरवरती किंवा प्लॅनवरती अति विचार करून गोंधळ जाऊ नका. गोंधळात पडल्याने त्रास होऊ शकतो. आज शांत राहा, विचारपूर्वक काळजी घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे, आज दिवसभर एक लाल रंगाचा पेन किंवा 3 लाल मसूरचे दाणे नक्की ठेवा. निर्णय अचूक ठरतील आणि बुद्धी स्थिर राहील.
तर मित्रांनो, हा होता 12 ऑगस्टचा इमोशनल ते लॉजिकचा भन्नाट संगम आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आज तुमची बुद्धी किती फास्ट चालली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.